पोटाची चरबी कमी करायची आहे आणि वजन पण कमी करायचं आहे, जे तुमच्या घरचं नेहमीचं जे जेवण आहे त्याच्यामधूनच करायचं आहे, तर मग ऐका, मी असा काही डाएट प्लॅन घेऊन आलेले आहे की तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. जे तुमचं नेहमीचं जेवण आहे त्याच्यातूनच तुम्हाला वजन कमी करायचं आहे, असा मी डाएट प्लॅन घेऊन आलेले आहे. आणि जर तुम्ही हा डाएट प्लॅन जर व्यवस्थित फॉलो केला, ॲज इट इज म्हणजे आहे तसा जर तुम्ही फॉलो केला, तर तो डाएट प्लॅन तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमच्या बॉडीमध्ये फरक जाणवू शकतो. आणि 1 महिना जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट दिसू शकतात. त्यासाठी एक वही आणि पेन घ्या. तुम्हाला हा डाएट प्लॅन नेहमीच फॉलो करायचा आहे. आणि तुम्ही जर आज चॅनलवर फर्स्ट बघत असाल, म्हणजे पहिल्यांदा आला असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. जे पण काही अपलोड करेल मी हेल्थ रिलेटेड किंवा वेट कमी करण्याचे या शेअर करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील. पोटाची चरबी कमी करायचं असेल तर त्यासाठी 2 ते 3 गोष्टी तुम्हाला करायला हव्यात. त्या म्हणजे कुठल्या, तर तुम्हाला गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग किंवा पोट फुगल्यासारखं असं होत असेल तर अशा कंडिशनमध्ये लवकर पोटाची चरबी कमी होत नाही. त्यासाठी पण मी इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं ते. हाय प्रोटीन आणि हाय फायबर रिच जेवण घ्यायचं आहे. त्यासाठी मग तुम्हाला रोज उठून नॉनव्हेज घ्यायचं का हे असं पण नाही आहे. मग तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला पाहिजे हे सुद्धा नाही आहे. प्रोटीन डब्बा घेतला पाहिजे किंवा प्रोटीन पावडर घेतली पाहिजे असं पण नाही आहे. तुमचं नेहमीचं जेवण आहे, आज ते आपण बघणार आहोत. दिवसाची सुरुवात तुम्हाला पाणी पिऊन करायची आहे. ज्यांना चहा कॉफी दिवसाची सुरुवात करतात तर त्यांनी पूर्ण बंद करायचं आहे आणि कोमट पाणी घ्यायचं आहे. जर गरमीचे दिवस असतील तर तुम्ही साधं पाणीही घेऊ शकता. जर साधं पाणी जात नसेल तुम्हाला तर त्यात थोडा लिंबू घालून घेऊ शकता. काही काहींना लिंबू जर सूट होत नसेल तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे आवळ्याचं ज्यूस घालून घेऊ शकता. बरं, आवळा पण कुणाला आवडत नसेल तर मग त्यासाठी 1 चमचा जिरे, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा जिरे घालून ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. ते अर्धा ग्लासपर्यंत करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून ते मिश्रण ते थोडं कोमट करायचं आहे आणि ते एकदम प्यायचं नाही बरं का, ते थोडं करून प्यायचं आहे. असं दिवसाची सुरुवात करायची आहे. ह्यामुळे काय होईल, तुम्हाला ॲसिडिटी, ब्लोटिंग, परत कॉन्स्टिपेशन म्हणजे घट्ट संडासला होत असेल तर ते पूर्ण तक्रार ही कमी होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. लगेच काही एका दिवसात तो फरक जाणवणार नाही. आता ठराविक पर्टिक्युलर टाईमला जर तुम्ही तुमची फ्रेश होण्याची टायमिंग जर फिक्स केला तर त्यामुळे तुमचं पोट म्हणजे साफ होणार आहे. पोट फुगणं, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन ह्या तक्रारी पूर्ण बंद होणार आहेत. आता जे लोक म्हणजे दिवसाची सुरुवात चहा कॉफी न करतात किंवा भरपूर वेळपर्यंत उपाशीच राहतात, म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे काही करत नाहीत आणि तसेच उपाशी राहतात, अशा लोकांमध्ये पोट फुगणे, ॲसिडिटी होणे, कॉन्स्टिपेशन होणे ह्या तक्रारी दिसून येतात. मग आता अशा तक्रारी जास्त करून महिलांच्या मध्ये दिसून येतात, कारण दिवसाची सुरुवात त्यांचं काम करणे किंवा घरातली साफसफाई करणे, देवपूजा करणे ह्याच्यामध्येच निघून जातो आणि मग अशा घाई गडबडीत चहा फक्त घ्यायचा आणि चहा कॉफी काय असेल ते घ्यायचं आणि कामाला लागायचं. मग ब्रेकफास्ट करणं पण त्यांचा ब्रेकफास्ट होतो ते 11-12 नंतर. मग त्यावेळी असं जर केलं तर गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं, पोटगच्च राहणं अशा तक्रारी त्यांच्यामध्ये दिसून येतात. आता पाणी पिऊन आपण सुरुवात केली, पण त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं वॉक करायचं आहे टेरेसवर जाऊन, किंवा तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा कामानिमित्त बाहेर आहात तर तरी पण वॉक घ्यायचं आहे एक 10 ते 15 मिनटं सकाळी. त्याच्यासाठी वेळ काढून ठेवा. आता आपण बघणार आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये हाय प्रोटीन डाएट ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला बेसनचा चिला, मूग डाळीचा चिला, मसूर डाळीचा चिला
किंवा हरभऱ्याच्या डाळीचा चिला, हिरवे मुगाचा चिला, असे 4 ते 5 चिले बनवू शकता. रोज एक वेगवेगळ्या प्रकारचा चिला बनवू शकता. आणि त्याच्याबरोबर ते बिनीसची भाजी म्हणजे श्रावण घेवडा म्हटलं जातं, किंवा वॉटेवर तुमच्याकडे जी पण भाजी अवेलेबल आहे त्या भाजीबरोबर हा चिला खाल्ला तरी चालेल. आणि तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्याची भुर्जी किंवा पनीरची भुर्जीसुद्धा घेऊ शकता त्या चिल्याबरोबर सकाळी ब्रेकफास्टसाठी. आता जर तुम्हाला चिला पण नसेल खायचा तर तुम्हाला मुठभर हरभरे असतात ते भिजवायचे रात्री, आणि किंवा मोड आलेले मटकी, मूग हे एकत्र न करता वेगवेगळं मोड आलेले धान्य तुम्ही त्याचे उपमा बनवू शकता. ओट्स घालून त्याच्यामध्ये उपमा बनवू शकता, किंवा चना मसाला किंवा मोड आलेले मटकी वगैरे ह्याचे भाजून स्प्राउट भाजून घ्यायचे. ते तसेच खायचे नाहीत, भाजून घेऊन त्यात मीठ घालून ते सुद्धा एक बाउल भरून जरी खाल्लं सकाळी तर ब्रेकफास्टला तरी पण तुम्हाला ते एनर्जी देत राहतं. आता चिला किंवा ओट्स किंवा तुम्हाला मोड आलेले पदार्थ हे पण खायचं नसेल तर तुम्ही एखादं फळ घेऊ शकता. फळ खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. आता ज्यांना शुगर, BP, थायरॉइड असं काय असेल त्यांनी सुद्धा ह्या डाएट प्लॅन फॉलो करू शकता. तुम्हाला जर लॅक्टोज ॲलर्जी असेल तर त्यात दूध व दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. आणि जर शुगर असेल तर ते गोड खाणं बंद केलं पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये आता किती क्वांटिटी घ्यायची हे आता मी सांगणार आहे. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये 1 चिला, 1 वाटी दही किंवा पनीर किंवा अंड्याची भुर्जी किंवा भाजी काय जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घेतली तरी चालेल. हे एवढं जर क्वांटिटी घेतली तर पुरेशी आहे ब्रेकफास्टसाठी. तरी पण तुम्हाला म्हणजे चहा घ्यायची क्रेविंग झाली असेल ब्रेकफास्ट घेऊन पण, तर मग तुम्ही जेवढा चहा घेता त्याच्यातला भाग हा चहा घेतला तरी चालेल, किंवा बंद केला तर फारच उत्तम आहे. पण आता 1 चिला आणि 1 वाटी दही हे बेस्ट प्रोबायोटिक आहे, त्यामुळे तुम्हाला पचण्यासाठी मदत करणार आहे. आणि पोटामध्ये गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशन ह्यासारख्या तक्रारी पण दह्यामुळे कमी होणार आहेत. आता ब्रेकफास्ट आणि लंच ह्यामध्ये ॲटलिस्ट 3 तासाचं अंतर पाहिजे. आणि आता लंचकडं आपण वळणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला खायचं आहे सॅलड. भरपूर सारं सॅलड खायचं आहे. ते म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर, बीटरूट, कांदा ह्या सगळ्या गोष्टीचं सॅलड आहे. जर तुम्ही डायबिटीज असाल तर तुम्ही बीटरूट स्किप करू शकता. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता सॅलडमध्ये. सॅलड हे 1 प्लेट भरून खायचं आहे. लंचच्या अगोदर हे अर्धा तास सॅलड खाऊन घ्यायचं आहे, प्लेट भरून सॅलड घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ज्यावेळी आपण लंचला बसणार आहोत त्याच्या अगोदर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. आता म्हणाल की पाणी पिल्यामुळं पोट फुगल्यासारखं वाटेल किंवा असं हे पोट गच्च राहील असं वाटेल, पण पाण्यामध्ये काही कॅलरी नसतात. त्यामुळं पाणी जरी पोट फुगल्यासारखं वाटेल ते तात्पुरतं असतं, आणि त्यामुळं आपल्या बॉडीमधलं इन्फ्लेमेशन कमी होणार आहे, कॉन्स्टिपेशन कमी होणार आहे, पोट गच्च राहणं किंवा पोट दिवसभर फुगल्यासारखं होणं ह्या तक्रारी पूर्ण बंद होणार आहेत. त्यामुळं सॅलड घ्यायचं आहे, आणि सॅलड लंच घ्यायच्या अगोदर 1 ग्लास पाणी जरूर प्या. आणि त्यानंतर मग आपण लंचला सुरुवात करणार आहे. लंचमध्ये काय खायचं ते आता बघणार आहे. भात खायचंच असेल तर मग तुम्ही जेवढा आत्ता तुम्ही खाताय त्याच्यापेक्षाही खूप कमी करायचं आहे तुम्हाला भात. लंचमध्ये घ्यायची आहे भाकरी. जी भाकरी असणार आहे ज्वारी किंवा नाचणीची भाकरी घ्यायची आहे. त्यामध्ये तांदळाची भाकरी घ्यायची नाही. आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे, किंवा 1 वाटी दही घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे 1 वाटी आमटी किंवा वरण घट्ट असलेलं तरी चालेल. भाजी घ्यायची आहे. हे तुमचं लंचमध्ये असणं पाहिजे. काय काहींना काय होतं की दही घेतल्यामुळं काय काहींना त्रास होतो, तर अशा वेळेला काय करायचं, दही घेतल्यामुळं त्रास जर होत असेल
तर तुम्हाला त्या दह्याचं ताक करून प्यायचं आहे. म्हणजे पाणी घालून ते डायल्यूट करायचं आहे आणि ते 1 ग्लास जरी ताक घेतलं तरी चालेल. ते खूप उत्तम आहे. लंचमध्ये काय घ्यायचं ते तुम्हाला सांगितलं आहे, पण तुम्ही म्हणाल की हे खूपच कमी आहे, पण तसं काय होत नाही आहे. ते कमी काय क्वांटिटी जरी असेल तरी काय त्यानं भूक अशी लगेच लागणार असं होणार नाही आहे. बारीक चावून खायचं आहे, पटापटा खायचं नाही आहे. आता लंच घेतल्यानंतर लगेच म्हणजे एक 10 ते 15 मिनटं वॉक करायचं आहे. जर लगेच जाऊन झोपायचं नाही आहे किंवा घरची कामं जरी केली तरी चालेल. जरी तुम्ही वर्किंगमध्ये आहात तर लगेच जाऊन खुर्चीवर बसायचं नाही आहे. ॲटलिस्ट एक 10 मिनटं तरी वॉक घेतलं पाहिजे लंच झाल्यानंतर आणि त्यानंतर मग तुम्ही कामाला तुमच्या सुरुवात करू शकता. आणि 1 तासानंतर मग तुम्हाला ग्रीन टी प्यायचं आहे. 1 तास झाले की ग्रीन टी घेतला की थोडंफार पचनाला पण बरं पडेल. त्यांच्याकडे ग्रीन टी नाही, त्यांनी पुदिन्याची पानं जरी उकळून पाण्यामध्ये घेतली तरी चालेल किंवा तुळशीची पानं आहेत, जिरे 1 चमचा जरी घेतलं तरी चालेल. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे आणि जे पण खाल्लेलं आहे ते असं पोट फुगणार नाही आहे. संध्याकाळी झाली, आता सकाळची वेळेला म्हणजे एक्सरसाइज नाही करता आली, म्हणजे कामं असतात, घरचं आवरायचं असतं, देवपूजा असते किंवा मुलांचे डबे बनवायचे असतात, ऑफिसला जायचं असतं. अशा गडबडीत एक्सरसाइज नाही होत किंवा वर्कआउट होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, संध्याकाळचा जो टाईम असतो त्यावेळेला तुम्ही ते एक्सरसाइज किंवा वॉक करू शकता. संध्याकाळची छोटी भूक लागते त्यावेळी तुम्ही काय खायचं, तर त्यासाठी तुम्ही मखाना घेऊ शकता किंवा चिरमुरे घेऊ शकता. फुटाणे असतात, फुटाणे बेस्ट हा ऑप्शन आहे किंवा सोयाबीन जे बिया असतात त्या भाजून त्याला मीठ जरी लावलं तर ते सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. फुटाण्यासारखंच ते पण लागतं. सत्तू ड्रिंक आहे. म्हणजे सत्तू ड्रिंक म्हणजे काय असतं, ते फुटाण्याची जे फुटाणे जे असतात त्याची पावडर फॉर्ममध्ये पावडर बनवून ते 2 चमचे 1 ग्लास पाण्यामध्ये घालून त्याला रवीनं घुसळून त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मीठ आणि चाट मसाला वगैरे टाकून तुम्ही ते घेऊ शकता किंवा ते आपापल्या आवडीनुसार तुम्ही ते बघून करू शकता. ते सत्तू ड्रिंक ते फार बेस्ट ऑप्शन आहे, त्यामुळं भूक लागणार नाही. आणि दुसरं म्हणजे मोड आलेले कडधान्य, त्याचं चाट बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यामुळं बराच वेळ तुम्हाला असं म्हणजे काहीतरी खाण्याचं टेम्पटेशन असं होणार नाही. डिनरमध्ये अर्धी भाकरी, भाजी आणि भाज्यांचं सूप घेऊ शकता, पण ते तुम्हाला 7 वाजायच्या अगोदर घ्यायचं आहे. म्हणजे 6, 5, 6, 7 ह्या दरम्यान ते तुम्ही डिनर करायला पाहिजे. त्या झोपण्याचा आणि डिनरचा ह्याच्यामधला अंतर ॲटलिस्ट 3 तासाचं पाहिजे. तुम्हाला दूध घ्यायची जर सवय असेल तर ती तुम्ही इव्हिनिंगला घ्या. ते झोपताना तुम्ही दूध घेऊ नका. असं जर केलं तर तुम्हाला वेट लॉस बऱ्यापैकी फरक जाणवेल. बघा तुम्ही करून, 100% फरक जाणवेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.